नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी 222 पदांच्या विविध पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। या ठिकाणी बघा 16/2/2026 लाच ही ॲडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे। आज 17 तारखेपासून या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते फिल करायला या ठिकाणी चालू करायचं आहे। या ठिकाणी बघा त्यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे www.छत्रपतीसंभाजीनगर या ठिकाणी mc.org दिली आहे। तेही तुम्हाला लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन टाकल। त्यानंतर खाली बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे खाली याच्यामध्ये जागा कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत ते बघायचं आहे। तर या ठिकाणी बघा लिस्ट दिलेली आहे, सेवा संसर्ग पदनाम संवर्ग ते दिलेला आहे। 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी जी आहे ती या ठिकाणी राहणार आहे। भरावयाची एकूण पदसंख्या दिलेली आहे। या ठिकाणी पहिलं पद जे आहे ते अभियांत्रिकी सेवा गट क मध्ये येतात। सगळेच या ठिकाणी बघा गट क चे पद दिलेले आहेत। कनिष्ठ अभियंता स्थापत्य या ठिकाणी बघा 32 पद आहेत, याची वेतन श्रेणी चेक करून घ्या। अग्निशमन सेवा या ठिकाणी 4 पद आहेत। सुरक्षा सेवाच्या 1 आहे। तांत्रिक सेवा गट मध्ये या ठिकाणी 24 आहेत। आपण खाली काय कोणतं पद लागतंय कशासाठी आहे आणि त्याला क्रायटेरिया काय लागणार आहे ते बघणार आहोत। सार्वजनिक आरोग्य या ठिकाणी 12 पद आहेत। पशुवैद्यकीय या ठिकाणी 7, अग्निशमन सेवा 15, सार्वजनिक आरोग्य सेवा या ठिकाणी 6, तांत्रिक सेवा गट क मध्ये या ठिकाणी 9, अग्निशमन सेवा या ठिकाणी 100 आणि या ठिकाणी लेखा परीक्षण याच्या 12 जागा आहेत या ठिकाणी। तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा जे आहे ते सर्व पदांचं डिस्क्रिप्शन आहे। खाली ऑनलाईन पद्धतीचं वेळापत्रक दिलेलं आहे, त्यांनी कधी तुम्हाला करायचंय सादर। या ठिकाणी ऑनलाईन जे अर्ज सादर करायचा आहे 17/2/2026 ते 18/3/2026 च्या मध्ये, ठीक आहे। या ठिकाणी अंतिम दिनांक 18/3 आहे। परीक्षा हॉल तिकीट हे परीक्षेच्या आज 7 दिवस आधी येईल। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलं या ठिकाणी अर्ज भरताना तर खाली इथं हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता। या ठिकाणी बघा तुम्हाला किती शुल्क आकारण्यात येणार आहे। खुला प्रवर्ग ओपन मध्ये 2 असेल तर 1000 रुपये फीस आहे। अनाथ आणि मागास प्रवर्ग असेल तर 900 रुपये फीस आहे। फीस लक्षात घ्या, नॉन रिफंडेबल आहे। यामध्ये बघा माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ आहे। म्हणजे जर कोणी माजी सैनिक फॉर्म भरत असेल किंवा दिव्यांगांमधून असतील तर हे यांना माफ राहणार आहे, पैसे भरायची गरज नाही। त्यानंतर खाली आल्याच्या नंतर बघा जे विविध रिक्त पद दिलेली होती त्यांचा एकदा तपशील बघून घेऊ। या ठिकाणी पहिलं पद जे होतं कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क मध्ये टोटल 32 पद आहेत। कास्ट कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणात डिवाइड केलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या या ठिकाणी स्टॉप करून। खाली बघा पदाची अर्हता आणि पात्रता काय दिली आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे, ठीक आहे, डिग्री पाहिजे। या ठिकाणी बघा मराठी भाषेचं ज्ञान असतं तुम्हाला आवश्यक आहे, तर हे त्याचा क्रायटेरिया आहे। सेकंडचे पद होतं या ठिकाणी उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट क मध्ये, तर टोटल 4 पद आहेत। हे सुद्धा तुम्ही आरक्षणात बघू शकतात। खाली बघा त्यांचं काय काय दिलेले पदाची अर्हता। तर या ठिकाणी बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे। या ठिकाणी जे आहे राज्य राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय यांचं स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण पाहिजेत तुम्ही। या ठिकाणी बघा खाली यांनी बरंच दिलेलं आहे, बी फायर किंवा इतर काही तुमचं धारण केलेलं असेल तर तेही चालतंय। शारीरिक पात्रता दिलेली आहे त्यांनी, यासाठी शारीरिक पात्रता अनुभव 3 वर्षाचा या ठिकाणी ड्रायव्हर ऑपरेटर किंवा समकक्ष पदाचा लागणार आहे। त्यानंतर उंची 165 सेंटीमीटर आहे, 81 सेंटीमीटर फुगून न फुगून 50 किलोग्राम वजन पाहिजे, तुमची दृष्टी चांगली पाहिजे। तर हे सगळे नियम त्यांनी व्यवस्थितरित्या दिलेले आहेत, चेक करून घ्यायचे तुम्हाला। तिसरं पद आहे या ठिकाणी सहाय्यक सुरक्षा अधिकारी गट क, टोटल एकच पद आहे या ठिकाणी। तर तुम्हाला या ठिकाणी पात्रता सुद्धा दिलेली असेल, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 3 वर्षाचा अनुभव आणि शारीरिक पात्रता ही सेम आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी पदाचं नाव आहे पुढचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम अतिक्रमण निरीक्षक याच्यासाठी पाहिजे। टोटल पद जे आहेत ते 24 आहेत या ठिकाणी, ते सुद्धा डिवाइड केलेले आहेत। पात्रता अर्हता काय आहे की सिव्हिल इंजिनियर स्थापत्य पदविका, लक्षात घ्या हे डिप्लोमासाठी पद आहे। हे जे पद आहे या ठिकाणी डिप्लोमा आणि शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण, ठीक आहे, आणि मराठी भाषेचं ज्ञान। तर या ठिकाणी बघा हे जे पद आहे हे आहे पदविका, म्हणजे या ठिकाणी तुमचं डिप्लोमा जर झाला असेल तर डिप्लोमावाल्यांसाठी या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचं जे पद आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतरचं या ठिकाणी बघा तुम्हाला जे पुढचं 5 नंबरचं पद आहे स्वच्छता निरीक्षक गट क साठी आहे, त्याचे टोटल पद आहेत या ठिकाणी 12, ठीक आहे। त्याची अर्हता चेक करा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण, मराठी भाषेचं ज्ञान लागते, ठीक आहे। ते वरती पद दिलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात।
नेक्स्ट पद या ठिकाणी बघा, पदाचं नाव आहे पशुधन वर्ष पर्यवेक्षकचं आहे या ठिकाणी. त्यामध्ये 7च पदं आहेत या ठिकाणी, तुम्ही चेक करून घेऊ शकतात. त्याचं सुद्धा या ठिकाणी पदाची अर्हता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा म्हणजे HSC उत्तीर्ण पाहिजे. विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका म्हणजे डिप्लोमा पाहिजे. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे खाजगीमध्ये किंवा स्थानिक किंवा निमशासकीय, आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. 7 नंबरचं पद आहे चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर. टोटल 15 पदं आहेत या ठिकाणी. त्यामध्ये बघा त्यांचा अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक 12 SSC पाहिजे 10वी. 6 महिन्यांचा कालावधीचा पाठ्यक्रम तुमचा पूर्ण पाहिजे. परवाना पाहिजे जड वाहन चालवण्याचा. 3 वर्ष केल्याचा अनुभव, मराठी भाषेचं ज्ञान आणि शारीरिक पात्रता सेम आहे, तुम्ही बघू शकता. आणि खाली दिलंय की या ठिकाणी 30 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असूच नये. तर हे सगळं एकदा चेक करून घ्या तुम्ही. स्टॉप करा व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट जे आहे पदाचं नाव आहे उद्यान सहाय्यक. गट क मध्ये 6 जागा आहेत या ठिकाणी. हॉर्टिकल्चरची BSc जे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. 9 नंबरचं पद आहे अनुरेखक. ठीक आहे, समांतर आरक्षण. याच्यामध्ये 9 पदं डिवाइड केलेली आहेत, तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी बघा खाली अर्हता काय, SSC पाहिजे आणि त्यासोबत बघा खाली शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात खूप सोपं आहे. 10वी 12वी साठी सुद्धा जागा सुटलेल्या आहेत. तर जे कोणी पात्र असतील ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. नेक्स्ट आहे या ठिकाणी अग्निशामनचं गट क मधलं दिलेलं आहे. टोटल 100 जागा. ठीक आहे, सगळ्यात जास्त जागा अग्निशामनसाठी दिलेल्या आहेत. या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामध्ये सर्व काही डिवाइड केलेलं आहे. जाती वेगवेगळ्या कास्टमध्ये सुद्धा डिवाइड केलेलं आहे. तर 100 जागा आहेत, तुम्ही व्यवस्थित चेक करा. अर्हता एकदा नीट बघून घ्यायची आपल्याला. यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक यांची SSC 10वी पूर्ण पाहिजे. राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिन्याचा कालावधी अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पुस्तक म्हणजे पूर्ण पाहिजे. माजी सैनिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 ते 30 दिवसाच्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती देण्यास पात्र ठरून त्यांना अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात यावे असं दिलेले. त्यानंतर पूर्ण केल्यानंतर नियुक्ती भेटणार आहे. मराठी भाषेत ज्ञान, उंची 165 सेंटीमीटर, महिलांना 157, छाती फुगून 81-86, महिलांसाठी लागू नाहीये. वजन 50 किलोग्रॅम पाहिजे, महिलांसाठी 46. दृष्टी चांगली पाहिजे, वयोमर्यादा 30 पेक्षा जास्त असू नये असं दिलेलं आहे. तर खूप मोठ्या 100 जागा आहेत. शेवटचं जे पद आहे पदाचं नाव आहे रोगपाल. 12 या ठिकाणी पदं आहेत, लक्षात घ्या. समांतर आरक्षणात ते सुद्धा डिवाइड आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे. ठीक आहे, आणि याच्यात 30-40 आहे, 30-40 इंग्रजी मराठी जे आहे ते लिहिले आहे. फक्त 12च पद आहेत या ठिकाणी. मराठी भाषेचं ज्ञान या ठिकाणी लागणार आहे. तर कास्ट वाईज आहे, तुम्ही चेक करून घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा तुम्हाला नाही का तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, तुमची सर्व माहिती व्यवस्थित त्या खाली तुम्हाला जे आहे दिलेल्या लिंकवरती हे टाकून घ्यायचे आहे. कारण जर काही चुकलं आणि तुम्ही जर पेमेंट व्यवस्थित केलं नसेल किंवा तुमच्याकडे ॲडव्हर्टाइजमेंट सर्व काही तुमच्याकडे डाउनलोड पाहिजे, त्याचे कागदपत्र पाहिजेत. लक्षात घ्या, तुम्हाला नंतर जर या ठिकाणी त्यांनी सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे सर्व जमा करावं लागतंय. सेकंड, तुम्हाला या लिंकवर जायचं आहे छत्रपती संभाजीनगर MC.org वरती. याच्यावर जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईनमध्ये फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा मी ऑनलाईनमध्ये याचा व्हिडिओ टाकणार आहे. तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला तो येऊन जाईल. तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.